नमस्कार. तेजश्रीज कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने पावभाजी कशी करायची ते पाहणार आहोत. ही पावभाजी फक्त 10 ते 15 मिनिटात बनतेच आणि फक्त एक कुकरचा वापर करून बनते आणि ह्याची चव म्हणाल तर एकदम मार्केटमध्ये पावभाजी मिळते तशी असेल. चला तर मग पटकन आपण रेसिपी बनवूया. तर सगळ्यात आधी गॅसवरती आपण कुकर गरम करायला ठेवूया. आता ह्याच्यामध्ये 2 चमचे बटर म्हणजेच लोणी घालूया आणि 2 चमचे तेल घालूया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार फक्त बटर देखील घालू शकता आणि फक्त तेल देखील घालू शकता. पण बटर आणि तेल दोन्ही घातलं तर चव खूप छान होते. आता ह्या दोघांना मिक्स करून घेऊयात. आता ह्याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालूया आणि आलं लसूण पेस्ट घालूया. तर मी येथे 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घेतलेला आहे आणि 1 हिरवी मिरची बारीक चिरून घालूया. आता जिरे छान असे फुलेपर्यंत आणि आलं लसूण पेस्ट तेल आणि लोण्यामध्ये छान असे भाजूपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं आहे. हे बघा, जिरे छान असे फुललेले आहेत आणि आलं लसूण पेस्ट देखील छान भाजलं गेलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये कांदा घालूया. तर मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेलं आहे. आता आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. तर खूप जास्त वेळ कांदा भाजायचं गरज नाहीये. कांदा थोडासाच ट्रान्सपरंट होईपर्यंत आणि थोडासाच मऊसूत होईपर्यंत आपल्याला कांदा भाजायचा आहे. गॅस मिडियम ठेवायचं आणि कांदा भाजून घ्यायचं. हे बघा, कांदा थोडासा मऊ आणि ट्रान्सपरंट झालेला आहे म्हणजे आपला कांदा भाजून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये भाज्या घालूया. आता मी 2 टोमॅटो बारीक चिरून ह्याच्यामध्ये घालत आहे आणि फ्लॉवरचे तुकडे घालूया. तर फ्लॉवर आधी निवडून त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि मगच ह्याच्यामध्ये घालूया. आणि हिरवे वाटाणे 1 वाटीभर घालूया. आता तुम्ही रेग्युलर वाटाणे तुमच्याकडे नसतील तर तुम्ही फ्रोझन म्हणजेच मॅको वाटाणे वापरला तरी देखील चालेल. आणि 2 मीडियम साईजचे बटाटे मी त्याची सालं काढून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने चिरून घेतलेले आहेत, ते देखील ह्याच्यामध्ये घालूया. आता ह्याच्यामध्ये मसाले घालूया. तर सगळ्यात आधी चवीनुसार मीठ घालूया आणि 2 चमचे लाल तिखट घालूया. हे मी रोज आपण रेग्युलर भाजीला जो वापरतो तेच लाल तिखट आहे. आणि पावभाजी मसाला घालूया. तर मी येथे 10 रुपयाला जो पावभाजी मसाल्याचं पॅकेट मिळतं ते मी अखंड पॅकेट घातलेलं आहे. आता धनेपूड घालूया आणि तुम्ही जिरेपूड घालणार असाल तर ते देखील घालू शकता. आणि भाज्या खूप बारीक चिरत बसायचं नाही, थोडंसं मोठं मोठं चिरून घालायचं. आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया आणि 1 मिनिटभर ह्याला भाजून घेऊया. आणि तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये गाजर देखील घालू शकता किंवा मग ढोबळी मिरची देखील घालू शकता. पण ढोबळी मिरची घालणार असाल तर हिरवी मिरची नका घालू. हिरवी मिरची किंवा ढोबळी मिरची दोन्हीपैकी एकच घाला, नाहीतर मग भाजी खूप तिखट होईल. आणि कधी कधी काय होतं, आपल्याला स्वयंपाक करायचा खूप कंटाळा येतो, खूप पसारा पण नको असतो, तेव्हा तुम्ही पटकन अशा पद्धतीने पावभाजी बनवू शकता आणि तुमचा संध्याकाळचा बेत बनून जाईल. आणि काय आहे अवघड करायला, फक्त एक कुकर तर घ्यायचा आहे आणि भाज्या तर घ्यायच्या आहेत. आणि तुम्ही भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता. आता थोडंसं साखर ह्याच्यामध्ये घालूया, कारण साखर घातल्यामुळे ना भाजी असं ठसका आल्यासारखं होत नाही. आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर आपली जी चहाची वाटी असते त्याच्यापेक्षा मोठी वाटी मी घेतलेली आहे आणि त्याच्या वाटीने, हे बघा हे माप आहे, ह्या वाटीने मी 2 वाटी पाणी घातलेलं आहे. किंवा तुम्ही अंदाजे घालणार असाल तर भाज्या बुडतील एवढं पाणी घालायचं आहे. आता हे परत मिक्स करून घेऊया आणि वरून थोडंसं गरम मसाला ह्याच्यामध्ये घालूया, त्यामुळे टेस्ट खूप छान येते. तुम्ही फक्त पावभाजी मसाला घालणार असाल, गरम मसाला नसाल घालणार तरी देखील चालेल. आता मसाला परत मिक्स करून घेऊयात
आणि गॅस मोठा करूयात आणि पाण्याला उकळी यायला ठेवून देऊयात। हे बघा, पाण्याला उकळी यायला चालू झालेलं आहे। आता परत चमच्याने थोडंसं हे मिक्स करून घेऊया। आता कुकरचं झाकण लावायचं आणि 4 ते 5 शिट्ट्या आपल्याला कुकरला द्यायचं आहेत। आणि असं पाणी उकळल्यानंतरच झाकण लावायचं। आधी झाकण लावलं तर काय होतं, कुकरच्या शिट्टीमधून आणि कुकरच्या टोपणाच्या साईडमधून आपलं पावभाजीचं पाणी जे आहे ते बाहेर यायला चालू होतं। त्यामुळे पाणी उकळल्यानंतरच झाकण लावायचं आणि शिट्टी होण्यासाठी सोडून द्यायचं। हे बघा, 5 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण भाज्या शिजलेत काय नाहीत चेक करूयात। हे बघा, सगळ्या भाज्या एकदम परफेक्ट शिजलेल्या आहेत। तुम्हाला जर तुमच्या भाज्या थोड्याशा कच्च्या वाटत असतील तर तुम्ही अजून एक शिट्टी दिला तरी देखील चालेल। आता हे भाजी आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे, तर मी येथे मॅशरने हे भाजी मॅश करून घेत आहे। तुमच्याकडे जर मॅशर नसेल तर ताक करायच्या रवीने देखील आपण भाज्या मॅश करून घेऊ शकतो। ताक केल्यासारखं रवी हलवायचं, भाज्या आपोआप मॅश होत आणि कन्सिस्टन्सी एकसारखीच ठेवायचं। व्यवस्थित मॅश करून घ्यायचं। मी येथे गॅस लहानच करून मॅश करून घेत आहे, पण तुम्हाला जर गॅस चालू असताना चटका बसल्यासारखं होत असेल तर तुम्ही गॅस बंद करा आणि मॅश करून घ्या आणि मॅश करून झाल्यानंतर परत आणि गॅस चालू करू शकता। हे बघा, परफेक्ट अशी माझी पावभाजी बनवून रेडी आहे। तुम्हाला जर तुमची भाजी घट्ट वाटत असेल तर तुम्ही एक अर्धा किंवा 1 वाटी गरम पाणी करून ह्याच्यामध्ये घालू शकता, पण पाणी गरमच घालायचं, थंड घालायचं नाही। आता आपण भाजीची टेस्ट बघूया। काही कमी जास्त वाटत असेल तर परत ह्याच्यामध्ये थोडंसं घालून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये परत वरून 1 चमचा लोणी घालूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि हे मिक्स करून घेऊया। चला तर मग, आपली पावभाजी बनवून रेडी आहे। तर आहे ना करायला एकदम सोपी, कोणीही ही पावभाजी बनवू शकेल, एकदम सोपी आहे आणि चव म्हणेल तर एकदम जबरदस्त असणार आहे। तुम्ही अशा पद्धतीने एकदा पावभाजी करून बघाच, खूप मस्त बनते आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अशाच माझ्या छान छान रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओ पाहिला आवडला तर लाईक नक्की करा। थँक्यू।